नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचे महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग SYBA स्पेशल 1 वेस्टर्न पॉलिटिकल थॉट या विषयासाठी मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांमधील ॲरिस्टॉटल या राजकीय विचारांच्या त्यांच्या विचारांच्या अभ्यासाला आपण सुरुवात केलेली होती. त्यामध्ये आपण ॲरिस्टॉटलचं जो अल्पपरिचय आहे, जीवनपरिचय आहेत, तो आपण जाणून घेतला. त्याचबरोबर ॲरिस्टॉटलची ग्रंथसंपदा, त्यानंतर ॲरिस्टॉटलचे अभ्यास पद्धती याची माहिती घेतल्यानंतर आपण पहिला जो मुद्दा आहे की ॲरिस्टॉटलचे राज्यविषयक असलेले जे विचार आहेत त्याबद्दलसुद्धा आपण माहिती घेतलेली आहे. त्याने राज्याचे सांगितलेली विविध वैशिष्ट्ये कोणती आहेत, राज्याचा उद्देश काय आहेत, राज्याचं कार्य काय आहेत याबद्दल देखील माहिती घेतलेली आहे. आजच्या भागात आपण ॲरिस्टॉटलचे राज्याचं वर्गीकरण, त्यांनी केलेले जे विचार आहेत, मांडलेले विचार आहेत त्याबद्दल माहिती घेऊया. खरं तर ॲरिस्टॉटल या विचारवंतानं त्याचा दी पॉलिटिक्स हा जो प्रसिद्ध ग्रंथ आहे, ह्या ग्रंथामध्ये राज्याच्या वर्गीकरणाचा सिद्धांत मांडलेला दिसून येतो. त्याच्यामध्ये सर्व समाजाचं हित साधतं आणि ते चांगलं सरकार असतं, ज्यामध्ये सगळ्या समाजाचं हित साध्य केलं जातं. फक्त स्वतःचे हित साध्य करणारं सरकार मात्र हे वाईट असतं. हा जो ॲरिस्टॉटलचा सिद्धांत होता, याच्या आधारावर त्याने राजेशाही, महाजनशाही आणि घटनात्मक लोकशाही हे 3 शासनाचे चांगले प्रकार असतात असं मांडलं. आणि हुकुमशाही, ज्याला जोटिंगशाही असं म्हणतात, अल्पजन सत्ता आणि लोकशाही ही शासन व्यवस्थेचे वाईट प्रकार असतात असं ॲरिस्टॉटल सांगतो. याशिवाय काही नगरराज्यांमध्ये मिश्र शासन प्रकारही संभवतात असं देखील ॲरिस्टॉटलने सांगितलेलं आहे. मग राज्याच्या वर्गीकरणाची तत्त्व म्हणजे सिद्धांत मांडण्याच्या अगोदर त्यांनी काही निकष तत्त्व मांडलेली आहेत आणि त्याच्या आधारावर त्यांनी राज्याचं वर्गीकरण केलेलं आहे. ॲरिस्टॉटलने राज्याच्या शासन प्रकाराचं वर्गीकरण करताना संस्थात्मक तत्त्व आणि गुणात्मक तत्त्व हे 2 तत्त्व त्यांनी लक्षात घेतलेले आहेत, विचारात घेतलेले आहेत. राज्याची सत्ता किती लोकांकडे आहेत, शासनकर्ते हे नैतिकदृष्ट्या किती गुणवान असतात, तसेच राज्याचा हेतू चांगला की वाईट या निकषांवर ॲरिस्टॉटल राज्याचे प्रकार पाडतो. ॲरिस्टॉटलने शासन प्रकारांचं वर्गीकरण करताना 2 तत्त्व स्वीकारले, संख्यातत्व आणि गुणतत्व. आणि गुणतत्वाच्या अंतर्गत पुन्हा त्यांनी शासन हे सर्वांच्या हितासाठी की स्वतःच्या हितासाठी आहेत, हे 2 तत्त्व त्यांनी मांडलेले आहेत. आता संख्यातत्व म्हणजे काय, तर राज्याची सार्वभौम सत्तेचा वापर करणाऱ्या व्यक्तींची संख्या विचारात घेणं त्यांनी घेतलेली दिसते. म्हणजे ॲरिस्टॉटल म्हणजे राज्याची सत्ता किती लोकांच्या हातात आहे, ती एका व्यक्तीच्या हातात आहे की काही लोकांच्या हातात की अनेक व्यक्तींच्या हातात आहे, म्हणजे याच्या आधारावर त्यांनी ते प्रकार पाडलेले दिसून येतात. आणि गुणतत्व म्हणजे काय, तर राज्यकर्ता व्यक्ती सत्तेचा वापर कोणत्या उद्देशाने करतो. ॲरिस्टॉटलच्या मते राज्यातील राज्यकर्ते सत्तेचा वापर जनहितासाठी करतात, तर असं जनहितासाठी करणारा राज्याचा प्रकार तो चांगला मानतो. आणि ज्या राज्यातील राज्यकर्ते सत्तेचा वापर स्वस्वार्थासाठी करतात, त्या हेतूनं करतात, तो राज्याचा प्रकार त्यांनी वाईट मांडलेला आहे. म्हणजे संख्यातत्वानुसार एक व्यक्तीच्या हातात जर सत्ता असेल तर तिथे ॲरिस्टॉटल म्हणतो की मग चांगला प्रकार कोणता येईल, राजेशाही, आणि वाईट प्रकार कोणता येईल, हुकुमशाही. जर काही व्यक्तींच्या हातात सत्ता असेल तर त्याचा चांगला प्रकार महाजनशाही आणि त्याचा वाईट प्रकार हा अल्पजनशाही. आणि अनेक व्यक्तींच्या हातात जर सत्ता असेल तर त्यातला चांगला प्रकार घटनात्मक लोकशाही आणि त्याचा वाईट प्रकार म्हणजे केवळ लोकशाही. असे त्यांनी राज्याचं हे 6 प्रकार सांगितलेले आहेत. आणि त्यात एका प्रकारातून दुसऱ्या प्रकाराची निर्मिती होते आणि ती निर्मिती झाल्यानंतर पुन्हा पहिल्या प्रकारापर्यंत येतो. हे परिवर्तन चक्र ॲरिस्टॉटलने त्याच्यामध्ये मांडलेलं दिसून येतं. ॲरिस्टॉटलने राज्याचं जे वर्गीकरण केलेलं आहे त्यातल्या प्रत्येक एका शासन प्रकाराची आपण माहिती घेऊ. पहिलं म्हणजे राजेशाही, ज्याला आपण मोनॅर्की असं म्हणतो. ॲरिस्टॉटलच्या मते राजेशाहीत राज्याची
सार्वभौम सत्ता ही एकाच व्यक्तीच्या हातात असते. सर्व गुणसंपन्न प्रभावी व्यक्ती हा राजा बनतो. म्हणजे राजा हा प्रजेची काळजी घेणारा असतो. राजा हा न्यायाची व कार्यक्षम अशा सर्वोत्तम शासकाची प्रचिती असते. न्याय्य स्वरूपाचं शासन करतो, कार्यक्षम स्वरूपाचं शासन राजा करत असतो आणि म्हणून तो राजेशाहीला चांगला असा प्रकार म्हणतो ॲरिस्टॉटल. परंतु असा आदर्श राजा मिळणं अशक्य आहे आणि म्हणून तो राजेशाहीचा पुरस्कार करत नाही. म्हणजे एवढा गुणसंपन्न, सर्व गुणसंपन्न प्रभावी व्यक्तिमत्व असलेला राजा मिळणं हे दुर्लभ आहेत. तसं शक्य होणार नाही प्रत्येक व्यवस्थेमध्ये आणि म्हणून हा प्रकार फारसा काही तो म्हणतो की सोयीस्कर नाही, या अर्थाने ठरणार नाही की राजा आपल्याला एवढा चांगला राजा भेटेलच, म्हणून तो त्याचं समर्थन करत नाही, पुरस्कार करत नाही. दुसरा जो प्रकार असतो तो राजेशाहीतून निर्माण होतो, तो म्हणजे महाजनशाही, ज्याला ॲरिस्टोक्रेसी असं म्हटलं जातं. ॲरिस्टॉटलच्या मते जेव्हा राजेशाहीमधला राजा हा जनतेसाठी सत्ता वापरत असतो, तो चांगले सर्व गुण संपन्न असतो, तोपर्यंत तो शासन प्रकार चांगला. पण जर राजा हा जुलमी झाला, तो अन्यायी असेल, तो सत्तेचा वापर स्वस्वार्थासाठी करत असेल राज्यातील, तर मात्र मग ॲरिस्टॉटल असं म्हणतो की तिथे काय होतं, तिथे हुकुमशाही निर्माण होत असते. पण जनहिताच्या दृष्टीने राज्य ताब्यात घेऊन प्रशासन चालवतो आणि मग अशा वेळेस ही जी हुकुमशाही असते, ह्या हुकुमशाहीला त्याला निरंकुश सत्ता असं म्हणतात किंवा हुकुमशाही असं आपण म्हणतो, की ज्यामध्ये राजा जेव्हा पदभ्रष्ट होतो, सत्तेचा वापर स्वस्वार्थासाठी करायला लागतो, सत्ता एकाच व्यक्तीच्या हातात असते, परंतु ती सत्तेचा लोककल्याणाऐवजी स्वहितासाठी वापर सुरू होतो, प्रजेवर जुलूम अन्याय केला जातो, तेव्हा त्या शासन प्रकारला ॲरिस्टॉटल निरंकुश व अमर्याद स्वरूपाची शासन व्यवस्था असं किंवा त्याला झोटिंगशाही, हुकुमशाही असं म्हटलं जातं. म्हणजे राजेशाही मोनॅर्कीतून दुसरा प्रकार निर्माण होतो, तो म्हणजे हुकुमशाहीचा. मग अशा हुकुमशाही व्यवस्थेतील जुलमी व्यक्तीला किंवा त्या निरंकुश राजाला, हुकुमशहाला लोक कंटाळतात आणि राज्यातील काही जे चारित्र्यसंपन्न लोक असतात, जे कुलीन बुद्धिमान व्यक्ती असतात, त्या एकत्र येऊन जनहिताच्या दृष्टीने जेव्हा राज्य ताब्यात घेतात आणि ते प्रशासन चालवतात, तेव्हा ॲरिस्टॉटल त्याला तिसरा प्रकार महाजनशाही किंवा ॲरिस्टोक्रेसी असं म्हणतो. म्हणजे राजेशाही हा एकाच व्यक्तीच्या हातात आणि हुकुमशाही पण एकाच व्यक्तीच्या हातातली शासन प्रकार आहेत. पण राजेशाही ही लोककल्याणासाठी आणि हुकुमशाहीमध्ये राज्यकर्ता हा स्वस्वार्थासाठी सत्ता चालवतो. म्हणून राजेशाही पदभ्रष्ट होते तेव्हा हुकुमशाहीचा जन्म होतो. मग अशा हुकुमशाहीला कंटाळून जेव्हा काही लोक एकत्र येतात, जी चारित्र्य संपन्न असतात, गुणवान असतात, ते सत्ता आपल्या ताब्यात घेतात आणि आपल्या बुद्धी आणि गुणांच्या आधारे जनतेच्या कल्याणासाठी जेव्हा सत्ता वापरतात, तेव्हा ती महाजनशाही असते. त्यातून मग पुन्हा वाईट प्रकार जन्माला येतो, तो म्हणजे ऑलिग्रेसी, ज्याला अल्पजन सत्ता असं म्हणतात. म्हणजे महाजन सत्ता नष्ट झाल्यास, कारण महाजन सत्तेतले जे काही लोक असतात चारित्र्य संपन्न, पण ते हळूहळू नंतर जेव्हा सत्तेचा वापर स्वस्वार्थासाठी करायला लागतात, तेव्हा काही धनिक श्रीमंत लोक येऊन राज्याची सत्ता स्वस्वार्थासाठी वापरतात, तेव्हा तिथे अल्पजन सत्ता निर्माण होते. सर्वसामान्य गरीब यांची कोणतीही काळजी घेतली जात नाही, प्रजेवर अन्याय जुलूम करून केवळ श्रीमंतांचे हित साधलं जातं. त्याला ॲरिस्टॉटल अल्पजनशाही असं म्हणतो. त्यातून मग निर्माण होते ती घटनात्मक लोकशाही. ॲरिस्टॉटलच्या मते हा देखील राज्याच्या उत्तम प्रकार आहेत. घटनात्मक लोकशाही सर्वसामान्यांना सत्तेत सहभागी करून त्यांच्या सहकार्यानं काही गुणवान समर्थ व्यक्तींच्या नेतृत्वाखाली कायद्याचं राज्य निर्माण केलं जातं. राज्यकर्ते व प्रजेच्या सहकार्याने राज्य चालवलं जातं. जनतेचं कल्याण हाच शासनकर्त्यांचा उद्देश असतो. तिथे घटनात्मक लोकशाही, ज्याला पॉलिटी असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि शेवटचा जो प्रकार आहे तो म्हणजे घटनात्मक लोकशाही नष्ट होते आणि तेव्हा तिथे केवळ फक्त लोकशाही, डेमोक्रेसी, ज्याला समूहतंत्र असं म्हणतात, ती निर्माण होते. या लोकशाहीत राज्याची सार्वभौम सत्ता लोकांकडे असते.
सर्वच लोक राज्यकारभार करण्यास पात्र असत नाही. तसेच निर्धन लोक लोकसंख्येने जास्त असल्यानं त्यांच्याकडे सत्ता जाते व ते सत्तेचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करतात. ॲरिस्टॉटलच्या मते लोकशाहीचा हा राज्यातील सर्वात वाईट प्रकार आहे. ॲरिस्टॉटलच्या राज्याच्या वर्गीकरणात राजेशाही ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहेत. त्यानंतर महाजन सत्ता, त्यानंतर घटनात्मक लोकशाही हे चांगले प्रकार त्यांनी सांगितले. तर वाईट प्रकारांमध्ये तो अल्पजनशाही, झोटिंगशाही किंवा त्याला हुकुमशाही हे शासन प्रकार आणि लोकशाही हा शासन प्रकार त्यांनी वाईट मानलेला आहे. मग ॲरिस्टॉटलच्या मते ह्या राज्याचं परिवर्तन चक्र हे सतत सुरू असतं. राज्याचं स्वरूप एका विशिष्ट चक्रानुसार बदलत असतं. हे परिवर्तन नेहमी सुरू असतं. कोणत्याही राज्यात 6 प्रकारात कसा बदल होत असतो आणि त्यातून क्रांतीचं चक्र कसं तयार होतं याचा विचार त्याने केलेला आहे. ॲरिस्टॉटल म्हणतो की राजेशाही हे राज्याचं सर्वप्रथम स्वरूप असतं. राजा जोपर्यंत विवेकानुसार समाजहितासाठी कार्य करतो तोपर्यंत राजेशाही कायम राहते. मात्र जर राजा जुलमी, अन्यायी, स्वार्थी बनला तर राजेशाही नष्ट होऊन हुकुमशाहीला सुरुवात होते. हुकुमशाही म्हणजे जोटिंगशाहीच्या अन्यायी शासनाला, अत्याचाराला कटाळून राज्यातील बुद्धिमान लोक हुकुमशाही नष्ट करून शासनाची सूत्रं आपल्या हातात घेतात. काही दिवस ते बुद्धिमान, कुलीन, कार्यक्षम लोक जनहितासाठी सत्तेचा वापर करतात. त्याला तो महाजन सत्ता असं म्हणतो. कालांतराने संपत्ती आणि सत्तेची लालसा या लोकांना भ्रष्ट बनवते. सत्तेचा उपयोग ते स्वार्थासाठी करू लागतात. त्यावेळी अल्पजन सत्ता म्हणजे धनिक सत्ता, धनिक तंत्र निर्माण होतं. धनिकांच्या हाती सत्ता गेल्यावर ते अधिक श्रीमंत होत जातात, तर गरीब हा अधिक गरीब होतो. मग या अन्यायाविरुद्ध जनता क्रांती करते आणि सत्ता आपल्या हाती घेते. जनतेच्या हाती सत्ता आल्यानंतर त्यांचा उद्देश समाजाचं कल्याण हाच असतो. याला ॲरिस्टॉटल घटनात्मक लोकशाही असं म्हणतो. परंतु राज्यात निर्धन, अज्ञानी लोक जास्त असल्यानं हळूहळू सत्ता त्यांच्याकडे जाते आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छेनुसार कार्य करते. परस्परांमध्ये संघर्ष वाढून समाजात अराजक निर्माण होते. या प्रकाराला ॲरिस्टॉटल लोकशाही किंवा झुंडशाही असं म्हणतो. या प्रकाराला कंटाळून अशा परिस्थितीत एखादा कर्तबगार, कार्यक्षम व्यक्ती पुढे येतो आणि जनताही त्याला पाठिंबा देते. ती व्यक्ती सत्ता हातात घेऊन राज्यात कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करते. या पद्धतीला पुन्हा राजेशाहीची स्थापना त्या पद्धतीतून होते. अशा पद्धतीनं राज्याचं परिवर्तन चक्र ॲरिस्टॉटलच्या मते सतत सुरू असतं. ॲरिस्टॉटलचे हे राज्याचं विषयीचं जे वर्गीकरण आहे त्यावर टीका देखील केली गेलेली आहेत. त्याच्या वर्गीकरणावरची केलेली टीका काही महत्त्वपूर्ण मुद्दे आपण त्याची चर्चा करू. एक म्हणजे असं की ॲरिस्टॉटलचे हे जे वर्गीकरण आहे ते राज्याचं वर्गीकरण नसून त्याने शासन संस्थांचं वर्गीकरण केलेलं आहे आणि त्यामुळे शासन संस्थेच्या वर्गीकरणालाच राज्याचं वर्गीकरण असं म्हटलं हे योग्य ठरणार नाही, अशी एक टीका केली जाते. दुसरं, ॲरिस्टॉटलचं वर्गीकरण हे कालबाह्य झालेलं असून आधुनिक काळात फारसं उपयुक्त ठरत नाही. कारण आधुनिक काळात शासन संस्थांच्या अनेक प्रकारांचा ॲरिस्टॉटलच्या वर्गीकरणात उल्लेख आलेला नाही आहेत, जसं साम्यवादी शासन वगैरे वगैरे. तिसरा एक टीका त्यावर केली जाते. ॲरिस्टॉटलने आपल्या वर्गीकरणात संख्यात्मक फरकाला जास्त महत्त्व दिलेले असून गुणात्मक फरकाकडे मात्र त्याने दुर्लक्ष केलेलं दिसून येतं. ॲरिस्टॉटलच्या वर्गीकरणात काही ठिकाणी संदिग्धता दिसून येते. म्हणजे महाजनशाही आणि घटनात्मक लोकशाही यामधील फरक पुरेसा स्पष्ट होत नाही, अशी देखील एक टीका त्यामध्ये केलेली जाते. असं जरी असलं तरी ॲरिस्टॉटलने हे जे केलेलं वर्गीकरण हे त्या काळातील त्याने 150पेक्षा अधिक राज्यघटनांचा किंवा नगरराज्यांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून त्याने हे राज्याभिषेक विचार मांडले, राज्याचं परिवर्तन चक्र मांडलं. म्हणून त्याच्या विचारांवर टीका जरी होत असले तरी पण शास्त्रशुद्ध पद्धतीनं पहिल्यांदा राज्याच्या वर्गीकरण करणारा विचारवंत म्हणून ॲरिस्टॉटलचं महत्त्व हे अनन्यसाधारण आपल्याला असल्याचं सांगता येतं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण इथे थांबूया. पुढील भागामध्ये आपण ॲरिस्टॉटलचे गुलामगिरीविषयक विचार याबद्दल माहिती घेऊया. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.